घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से ज़्यादा खतरनाक होती है। अगदी असेच काहीसे वातावरण होते 19 मार्च 2007 रोजी पोर्ट ऑफ स्पेन या वेस्ट इंडिजच्या मैदानात। अपोजिट टीमचे आता काही खरे नाही अशीच चर्चा सर्व जगात रंगली होती आणि इंडियन टीम कसा कमबॅक करतं याच्याकडे सर्व वर्ल्ड क्रिकेटचे हे लक्ष लागून होते। तर नमस्कार मित्रांनो, मी दीक्षांत आपल्या डिस्ट्रॉय मेकर 2007 या सेगमेंटमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की दुबळ्या बांगलादेशच्या संघाने हॉट फेवरेट टीम इंडियाला कशा प्रकारे लोळवले आणि भारतीय चाहत्यांना न भरणारी जखम ही दिली बांगलादेशच्या टीमने। तर आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय बॅट्समन आणि भारतीय बॉलर कसा कमबॅक करतात की नाही याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर आजची जी मॅच होती ती बर्मुडा विरुद्ध होती आणि टॉस जिंकून बर्मुडाचा कॅप्टन याने सर्वांना आश्चर्य करून सोडणारा असा निर्णय घेतला जो होता गोलंदाजीचा। भारतीय सलामीला ह्यावेळेस दादाच्या जोडीला ओपनर म्हणून रॉबिन उथप्पा आला, पण उथप्पा फार काही कमाल न करता दुसऱ्याच षटकात स्लिपमध्ये झेलबाद झाला। हा झेल जो होता तो साधा सुद्धा नव्हता, तर जोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत हा झेल नेहमी लक्षात ठेवला जाईल। याचे कारण देखील तसेच होते, कारण 127 किलोच्या ड्वेन लेवरॉक नावाच्या खेळाडूने फिटनेसच्या सर्व सीमा तोडत सर्व सीमा ब्रेक करत स्लिपमध्ये झेपावत अतिशय अनोखा असा कॅच घेतला होता। अतिशय अनबिलिव्हेबल असा कॅच ड्वेन लेवरॉक या बर्मुडाच्या खेळाडूने घेतला होता। या कॅच मागे अजून एक खासियत म्हणजे जो बॉल टाकत होता तो बॉलर जोन्स अवघ्या 17 वर्षांचा खेळाडू आपल्या करिअरचा पहिलाच बॉल टाकत होता आणि पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेण्याची किमया जोन्सने साधली होती। आता बॅटिंगला सेहवागची एंट्री झाली आणि पहिल्या चेंडूपासून सेहवागने सेहवाग स्टाईलमध्ये फटके खेळायला सुरुवात केली। सेहवागचे शॉट अगदी परफेक्ट बसत होते, तो प्रत्येक बॉलला सीमापार धाडत होता। इकडे दादा देखील आपली क्लास दाखवत होता आणि दादा व सेहवागच्या जोडगोळीने भारतीय फॅन्स आणि भारतीय डाव या दोघांना सावरण्याचे काम केले। बघता बघता सेहवाग शतकाच्या जवळ येऊन पोहोचला आणि सेहवागने शतक पूर्ण केले। अवघ्या 28 ओव्हर्समध्ये भारत 200च्या पार पोहोचला होता। भारत आज सर्व रेकॉर्ड्स ब्रेक करण्याच्या दृष्टीने मैदान गाजवत होता। 29व्या ओव्हरमध्ये सेहवाग अवघ्या 87 चेंडूंमध्ये 17 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 114 धावा करून बाद झाला। वाटत होते की दादा देखील शतक पूर्ण करेल, परंतु शतकाने दादाला अवघ्या 11 धावांनी हुलकावणी दिली व दादा 89 धावांची मजबूत अशी खेळी करून स्टंप आउट झाला। आता मैदानात होते युवा ब्रिगेड धोनी आणि युवराज सिंग। धोनीने सावध पवित्रा घेत युवराजकडे चार्ज दिला। युवी आपल्या स्टाईलमध्ये बॅट चालवायला युवीने सुरुवात केली। इकडे धोनी मात्र फारसी काही कमाल करू शकला नाही व 29 धावांवर आऊट झाला। त्यावेळेस भारताचा स्कोअर 38 षटकांमध्ये 4 बाद 269 धावा इतका होता। आपल्या बॅटने बर्मुडाच्या बॉलिंगची दानाफान उडविणारा युवीची साथ निभवायला सचिन पाजी मैदानात उतरले होते। खरबुजे को देखकर खरबूजा रंग बदलता है ही उक्ती खरी ठरवत सचिनने देखील युवराज सारखेच फटके खेळायला सुरुवात केली व मैदानाच्या चारही बाजूंना चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू केली। युवराजने 7 तुफानी षटकारांच्या मदतीने 46 चेंडूंमध्ये 83 धावांचा रती वाकला व युवराज आऊट झाला आणि सचिनने देखील फक्त 29 चेंडूंमध्ये 57 धावांची खेळी केली व इनिंग संपेपर्यंत सचिन तेंडुलकर नाबाद राहिला। भारत 400 पार पोहोचला। भारतीय बॅट्समनने बर्मुडाची अक्षरशः दानाफान उडवली होती। राहिली सायली कसर द्रविडने शेवटच्या षटकात षटकार मारून पूर्ण केली व भारताचा स्कोअर 413 धावांपर्यंत नेऊन ठेवला। भारतीय वेळेनुसार जेव्हा इनिंग संपली त्यावेळेस मध्यरात्र उजाडली होती, परंतु तरी देखील प्रेक्षक टीव्ही समोरून काही हल्ले नव्हते, कारण त्या सर्वांना आस होती ती विजयाची आणि विजय बघितल्याशिवाय स्वस्थ झोप येणार नाही याची जाणीव भारतीय बॉलर्सला देखील होती। तर भारतीय बॉलर्स देखील भारतीय बॅट्समन प्रमाणे बर्मुडाची दानाफान करतात का? भारतीय मारा किती प्रमाणात प्रभावी ठरतो? भारतीय मारा बर्मुडाला नांगी टाकायला भाग पाडतो का? हे सर्व गोष्टी आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून।